मिड विकेटच्या रिजनमध्ये ऑफ साईडला आपण पाहू शकाल की नक्की थोडासा डीप लॉंग ऑफ सामन्याला सुरुवात होईल. सुरुवात होत असताना परत दोन्ही संघाला आमच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. सकाळच्या सत्रातील हा दरम्यान आपल्याला या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण लावले गेले ऑफ साईडला आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या मधोमध लावले गेले. पाहायचं आहे की नक्की स्टंप टू स्टंप अटॅक असेल का. ओके यस सामन्याला सुरुवात होते. आजच्या या सत्रातील पहिला चेंडू खेळपट्टीवर हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय उत्तम. रायटर मावर विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष, नॉन स्ट्राईकला प्रतीक. पहिला चेंडू ओहो यावेळेला चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून हवाई रस्त्यामध्ये पाठवला होता. जात असताना 2 क्षेत्ररक्षक तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु मात्र चेंडू जाते सीमारी सपलीकडे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आणि वैयक्तिक आपली धाव संख्या देखील खोलली गेली मिस्टर संतोष यांच्या बॅटच्या माध्यमातून. सॉरी माफ करा, प्रतीक यांच्या बॅटच्या माध्यमातून मात्र नक्की चौकार पाहायला मिळाला. एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. चार धावेवरती खेळतोय प्रत्येक. आपल्या नक्कीच संघाला एक चांगली सुरुवात करून देताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आत प्रत्येकदा उत्तम जातोय. हो यावेळेला देखील नक्कीच लेंथ वरती चेंडू टाकला होता. थोडासा खाली राहून गेला होता. एक लाईन जाऊन तर नाही परंतु बॅकफुटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र असफल होतोय. बॅट आणि चेंडू यांच्या संपर्क तर झाला नाही परंतु निर्धाव चेंडू प्रत्येकदा. कारण ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता त्या पद्धतीने मात्र वापसी करावी लागेल उत्तम यांना. यावेळेला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. हवाई यात्रेमध्ये येतोय चेंडू. ओहो यावेळी हातात ललचावला होता चेंडूला परंतु मात्र जीवनदान मिळतंय. या ठिकाणी कॅच पकडला असता तर विकेट प्राप्त झाली असती. एक शॉर्ट रन दिली जाते. मित्रांनो नक्की जेव्हा दुसरी धाव काढाल तेव्हा आपण क्रीजवरून धावू नका. नक्की शॉर्ट रन दिली जाते. आपण इंटरनॅशनलचे क्रिकेट पाहतोय. पहिली धाव तर काली तर काही नाही परंतु दुसरी धाव जर काली गेली तर नक्कीच अंपायर आपल्या निगाह राखून ठेवतात आणि निगाह राखून ठेवत असताना एक नक्कीच शॉर्ट रन दिली जाते मिस्टर लालाभाऊ यांच्याकडनं. शॉर्ट रन दिल्यानंतर आपण पाहतोय की जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र नक्कीच जीवनदान देखील मिळाल्यानंतर परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला देखील कट केल्यानंतर आपण पाहतोय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये थोडासा डीप स्क्वेअर जातोय. त्या ठिकाणी स्किट होतोय की नाही प्रयत्न तर केला होता अडवण्याचा परंतु चेंडू मात्र जातोय. अंपायरच्या तर कॉल आला नाही परंतु पाहायचं आहे की चेंडू सीमापार स्किट झाला होता की नाही. या ठिकाणी 2 धावा. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. हो यावेळेला नक्की चुकीला माफी नाही. कॉटन बॉल पहिला झटका लागतोय. तो मात्र इंदोर या संघाला सुरुवात तर चांगली केली होती. हा कुडबीचा चेंडू टाकला होता परंतु मात्र संधी दिली नाही. यावेळी शानदार झेल पकडत असताना माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. प्रतीक भाऊ बाद होतोय माघारी येतोय. एक नाराज हताश कारण पहिलेच षटक एक चौकार तर मारला होता. मारत असताना पाहायचे की नक्कीच चांगला फटका डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफच्या रिजनमध्ये खेळला होता परंतु मात्र आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये शानदार कॅच पकडलाय आणि पकडत असताना माघारी परतावं लागेल प्रतीक भाऊ यांना. प्रतीक बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय विशाल. प्रतीकने आपल्या संघासाठी मात्र 7 धावांची वैयक्तिक खेळी करून माघारी परतला होता. तो मात्र शिकार ठरला होता उत्तम यांच्या आपल्या पहिल्याच षटकातील कॉटन बॉल पकडला होता आणि पकडत असताना आपण पाहतोय विशाल स्ट्राईकला जातोय. आता मात्र संतोष यांच्या साथ देण्यासाठी पहिलं षटक चालू होत असताना पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले चालू होत असताना आपण पाहू शकाल की एक शानदार कॅच पकडला होता. कारण एक चौकार तर मारला होता परंतु अति घाई सांगली जाते ना की अति घाई संकटात नाही. थोडीशी घाई केली आणि घाई करत असताना आता मात्र नक्कीच पेलूनमध्ये बसून मॅच पाहू लागेल ती मात्र प्रतीक भाऊ यांना. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड फटका 2 बाउन्स ने जातोय सीमारेस आपलीकडे 4 रन.
पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 1/11 इंदोर या संघाची धावसंख्या. उत्तम यांनी मात्र पहिल्या षटक टाकलं होतं. त्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वपूर्ण विकेट केल्या होत्या. आता मात्र डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज येतोय स्ट्राईकला. प्रत्येकदा हो ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू. बिलकुल ओपन क्रीजच्या बाहेर टाकला होता आणि नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा आल्यानंतर मात्र नक्कीच प्रॅक्टिस तर केली नसेल की असेल, परंतु मात्र नो बॉल आणि नो बॉल असल्याकडे मात्र नुकसान होऊ शकते. ते मात्र दह्याची वाडी या संघाला. ऋषी भाऊ मात्र नक्कीच चांगली जाते ना की डोळे उघडून पहा नीट. हा चेंडू सेल्फीट संधी प्राप्त केली जाते की नाही नो बॉलच्या चेंडूवरती. ओहो यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चान्स संधी गमावलेली दिसत की नाही, परंतु वन बाउन्स चौकार जातोय. ऑन साइडला फटका 4 रन. अशा नक्कीच नुकसान होऊ शकते ते मात्र दह्याची वाडीच्या गोलंदाजांना, कारण संघाला देखील जर रोखायचे असेल तर वेळेला आपल्याला विकेट टू विकेट गोलंदाजी करणे गरजेचे असेल, कारण पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले चालू होत असताना आपण पाहतो की ऋषी भाऊ यांचे थोडंसं महागडं षटक पाहायला मिळते, कारण एक चेंडू टाकून 7 धावा खर्च केला. एक नो बॉल टाकला होता. नो बॉलचा फायदा उठवत असताना फलंदाजीने मात्र कुठलीही संधी दिली नाही. यावेळेला देखील लॉकेट फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सिम. ओहो काय ओहो काय कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर एफर्ट, परंतु मात्र चेंडू हातात घेऊन स्किट होते सीमारेषा पलीकडे षटकारांसाठी. अंपायरच्या कॉल चौकार येतोय म्हणजे 2 धावा वाचलेल्या दिसतात. महागडं षटक पाहायला मिळते ऋषी भाऊ यांचं. हो यावेळी देखील नक्कीच चांगला कनेक्शन झालं होतं. डाऊन टू ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपल्याच थ्रू मध्ये फील्ड केला जाते. ऑन साईडला जेव्हा मात्र शॉर्ट मिडॉनच्या एक क्षेत्रात जाते तेव्हा मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. वापसी करावी लागेल या गोलंदाजाला, कारण बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाला होती. नो बॉलच्या चेंडूवरती एक फटका पाहायला मिळाला होता, परंतु मात्र आपण पाहतोय की पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार एकदा ऋषी. हो पलू शॉट तिलकरंत दिलसांच्या, परंतु मात्र त्या ठिकाणी हो नक्कीच सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय. संतोष फलंदाज बाद होतोय. माघार येते सलामी जोडी मैदानाच्या बाहेर. विशाल यांचे साथ देण्यासाठी जाते नेक्स्ट बॅटर बापू. चला मी जोडी मैदानाच्या बाहेर. बघायला गेलं तर देखील दोन्ही गोलंदाजांना मात्र एक सफलता मिळाली. एक सफलता मिळवत असताना मात्र पहिलं उत्तम यांनी षटक टाकलं होते. त्या षटकात 11 धावा खर्च केला, त्या एक महत्वपूर्ण विकेट. या षटकात जर बघायला गेलं तर ऋषीभाऊ यांचे देखील चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडंसं महागडं षटक टाकले, परंतु आपल्या संघाला महत्वपूर्ण विकेट काढून दिली आणि विकेट काढत असताना आता मात्र स्ट्राईकला येतोय मॅन फ्रॉम इंदोर या संघाचा मिस्टर बापू. राईट आर्मावरती विकेटचा मारा करण्यासाठी तयार आपल्या क्षेत्र गोलंदाजीवरती एक क्षेत्ररक्षण लावलं जाते. ऋषियन मात्र देखील स्लॉरवन गतीमध्ये चेंडू फेकला होता. पलू शॉट खेळण्याच्या प्रयत्नात विकेट तर गेली होती. यावेळेला देखील कलेक्शन तर झालं नाही. कनेक्शन होत नसताना बॅट आणि चेंडू यांचा संपर्क नसल्या कारणाने मात्र यष्टीच्या मागे सरळ जाते चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धाव संख्या अद्याप रोखलेली दिसते, ती मात्र 2/20. थोडंसं रोखण्याचे देखील काम केले ऋषी भाऊ यांनी. हो या वेळेला देखील नक्कीच खाली राहून गेलेला चेंडू यष्टीच्या मागे जाते. षटक संपतय, पॉवर प्ले संपतय. लेखाजोखा बघितला गेला तर नक्कीच हा षटकात 9 धावा खर्च केलाय ऋषी भाऊ यांनी. कुल मिलाकर धावसंख्या इंदोर या संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 2/20. फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी.
23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिल्याच दिवशी मात्र नक्कीच नागलवाडी या संघाने गणेशगाव या संघाने ओझर या संघाला पराभूत केलं होतं. अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी मात्र आपण पाहिलं होतं की जेव्हा सामना झाला होता नागलवाडी आणि सय्यद पिंपरी यांच्या दरम्यान एक रंगतदार सामना, त्या ठिकाणी मात्र नक्कीच सय्यद पिंपरी हाच संघ विजयी ठरला होता. आजच्या दिवशी बघायचं की कोण मजल मारू शकते. मित्रांनो नक्कीच आजच्या दिवसी आपल्याला पोल फायनलचा सामना खेळायचा असेल तर नक्कीच त्या पद्धतीने आपल्याला एक चांगलं कार्य करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. आणि मेहनत घेत असताना आपण पाहतो की पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले संपत असताना नेक्स्ट गोलंदाज येतोय दह्याचीवाडी या संघाकडनं मिस्टर सोमनाथ. लगातार आपण पाहतोय की पहिलं उत्तम यांनी षटक टाकलं होतं, त्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं, त्या षटकात ऋषीभाऊ यांनी मात्र 9 धावा खर्च केला. त्यांना देखील एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाली होती. आता मात्र सोमनाथ येतोय, यांना विकेट प्राप्त केली जाते की नाही, कारण आपण पाहतोय मैदानाच्या आत विशाल आणि बापू यांची ही जोडी, ज्यांचे नाव विशाल आहे ते मात्र नक्कीच एक विशाल स्कोर उभं करेल का आपल्या इंदोर या संघासाठी, कारण संघ अडचणीत सापडलाय. आणि अडचणीत सापडत असताना अजूनही आपल्याला पाहायला मिळतील की 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. नंतर सन्माननीय सोमनाथभाऊ निंबेकर यांचे देखील आगमन झाले, त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत आहे. ओके, यस, थँक्यू. नक्कीच आमच्या आळंदी डॅमच्या वरती एक जो मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. अभिनंदन. यावेळेला जमीन लगतचा फटका ऑन साईडला मोडलाय, त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं, थोडासा डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये जाते, एक धाव खाली जाते, सतीश सोड जाते विकेट किपर यांच्याकडे. त्या ठिकाणी देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण 2 धावा कंप्लीट पूर्ण केल्या जातात. धावसंख्या कुल मिलाकर पाहायला मिळते ती मात्र इंदोर या संघाची 22 धावसंख्या. 2 बाद 22. सुरुवात तर चांगली केली होती, परंतु सलामीर फलंदाज माघारी परतले आणि माघारी परतलेत असताना आपण मिडल ऑर्डरच्या या फलंदाजावरती मात्र ही जबाबदारी येऊन ठेपली. बापू आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल विशाल यांची जोडी. वाईटची दाद मागितली जाते, परंतु मात्र नक्कीच दाद दिली गेली आणि दाद देत असताना मात्र वाईटचा कॉल अतिरिक्त धावमध्ये भर पडते. असं मित्रांनो नक्कीच आपल्याला अटॅक करावा लागेल, तो मात्र ऑफ स्टंप मिडन स्टंप या रीतीने जर नक्कीच आपले नियंत्रण के साथ गोलंदाजी जर केली गेली तर नक्कीच आपल्याला विकेट मिळू शकेल. खरंच त्या ठिकाणी मात्र ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू टाकला तर नक्कीच फलंदाजांना आपण एक रूम द्यायला नक्कीच जागा बनवून खेळण्याची कुठलीच संधी देणार नाही. यावेळेला स्टेट ड्राय अंडरग्राउंड फटका पाहायला मिळतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय. या ठिकाणी मिस फील्ड झाली आणि मिस फील्ड होत होताना मात्र अंतिम क्षणी चेंडूला अडवलंय आणि अडवत येताना नक्कीच लहूभाऊ यांचे शानदार क्षेत्ररक्षण दह्याचीवाडी या संघाकडनं. दह्याचीवाडीचे नक्कीच प्रेक्षक सुद्धा मॅच पाहण्यासाठी आले असतील, त्यांचे देखील मी आमच्या रवळगाव फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सहर्ष एकदा स्वागत करतोय, कारण आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना पाहायला मिळतोय. टॉस जिंकून दह्याचीवाडी या संघाने क्षेत्ररक्षण केलं होतं, त्या निर्णयावर खरे उतरत असताना महत्त्वपूर्ण 2 विकेट तर काढले गेले होते. परत एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये मारला होता जमीन लगतचा हा फटका, एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केली जाते. हे क्रिकेटचे मात्र एक नक्कीच सूत्र चांगलं असेल, कारण जिथं मात्र मोठे फटके मिळत नाही तिथे इक्कीदुक्कीने धावसंख्या बनवणे देखील गरजेचे असेल इंदोर या संघाला. यावेळेला रेकीचा चांगला चेंडू टाकला होता. नक्कीच मी विनंती करेन सन्माननीय सोमनाथभाऊ निंबेकर, आपण जर या स्टेजवर याल तर नक्कीच चांगलं होईल. नक्कीच परत एकदा तुमचं देखील अभिनंदन आहे, स्वागत आहे, कारण नक्कीच सकाळच्या क्षेत्रातील हा सामना आपण पाहतोय, कारण आपल्या याच ग्रामपंचायतीतील हा संघ दह्याचीवाडी यांचे मात्र नक्कीच सामना पाहण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती लागली. परत एकदा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता, वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर ह्या षटकात जर बघायला तर अवांतर धावा 2 दिल्या गेल्या आणि 2 देत असताना सोमनाथ भाऊ यांची थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. रोखण्याचे काम केलं करताना कुठेतरी अटॅक जर केला तर नक्कीच, कारण पॉवर प्ले संपलाय. आपण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावले त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल सोमनाथ भाऊ यांना. परंतु नक्कीच बापू यांच्याकडे क्षमता आहे. हो, यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने मात्र नक्कीच चेंडूवर एक नजाकत भरा शॉट खेळाला असता तर आपल्याला चित्र अलग पाहायला मिळालं असतं, परंतु एक बडा हिट मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र डोट होतोय. एकदा चेंडू अधूनमधून मात्र जानबुजकर वाईट तर चेंडू टाकले, परंतु मात्र नक्कीच अग्निपरीक्षा घेतली जाते या फलंदाजाची. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी, परत अटॅक करण्यासाठी तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. यावेळेला नक्की थर्डमॅनच्या गलीमध्ये खेळला, त्या ठिकाणी गलीमध्ये जाते, क्षेत्ररक्षक तयार आहेत, शानदार क्षेत्ररक्षण केले जाते, परंतु एकच धाववरती समाधान राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक सिंगल धावने धावसंख्या पुढे पाहायला मिळते, ती मात्र 28. 2 बाद 28 इंदोर या संघाची धावसंख्या. षटक संपते, षटक नंबर 3. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. इंदोर या संघाची धावसंख्या 2 बाद
28 धावसंख्या. स्ट्रॅटर्जी टाइम आउट घेतला जातो ड्रिंक्स टोली मैदानाच्या आत. नंतर सन्माननीय शंकरभाऊ निंबेकर यांचे देखील आमच्या मंचावर आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचे देखील आमच्या रवळगाव फॅमिली पैज रवळगावच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. यावेळेला वाईटचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर 29 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. ती मात्र दह्याचीवाडी या संघाची सॉरी मित्रांनो इंदोर या संघाची धावसंख्या. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक काही चेंडूला अडवला जाईल की नाही. चेंडूला शानदार अडवले परंतु सटीक थ्रो देखील येतोय नॉन स्ट्राईक अँडला. तत्पुरते एक धाव काढली गेली. एक धाव काढल्यानंतर धावसंख्या पुढे एक अंकेने पुढे सरसावते. ती मात्र 30 या आकड्यावरती 2 बाद 30 ही धावसंख्या इंदोर या संघाची. फॅमिली बॉईज चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतो. या ठिकाणी शानदार एक ऑर्गनाईज करत असताना बरेचसे क्रिकेटच्या महासंग्रामध्ये आपल्याला बरेचशा ठिकाणी मात्र नक्कीच सामने पाहायला मिळतील. सामने पाहत असताना आपण पाहतोय की परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. परत एकदा ऑन साईडला मोडलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय ते परत एकदा पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली जाते सटीक थ्रू जाते स्ट्राईक अँडला परंतु मात्र पाठीमागे कव्हर केले जाते बॅकअप. तत्पुरती एक लेग बाईज ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी देखील धाव मिळते. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते. ती मात्र 2 बाद 32 धावसंख्या इंदोर या संघाची. आता मात्र सावध पवित्रा घेत असताना पार्टनरशिप जमत असताना आपण पाहतोय की सलामी जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर कुठेतरी एक धावाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जाते. तो मात्र इंदोरचे या संघाच्या फलंदाजाकडून बापू आणि विशाल यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. उत्तम परत एकदा आला होता परंतु उत्तमच्या चेंडूवरती आपण पाहतोय की नक्कीच चेंडू सीमारेषा पलीकडे जाते. हवाई प्रहार करत असताना षटकार. त्यानंतर नक्कीच फॅमिली बॉईज रवळगाव या कमिटीला सहकार्याला लाभले. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव, दह्याचीवाडी आणि ओम साई आनंद डॅम यांचे देखील मी सहर्ष एकदा स्वागत करते कारण त्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आमच्या या कमिटीला. प्रत्येकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. स्लोवर गतीमध्ये टाकला होता. वाईटच्या क्वालिटी अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते कारण कुल मिळाकर जर धावसंख्या बघायला गेली तर इंदोर या संघाची 2 बाद 39 धावसंख्या. प्रत्येकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. वाईटचा कॉल तर नक्की डेफिनेटली दिला जाईल परंतु मात्र लॉंग फायलिंगच्या क्षेत्रामध्ये जाते. चेंडूचा पाठलाग केला जाते. आता आपण पाहतोय की नक्कीच थ्रो येतोय त्या ठिकाणी विकेट किपर यांच्याकडे वाईटचा कॉल आल्यानंतर मात्र प्रत्येकदा हा चेंडू तर टाकावा लागेल पण तो एक जिथे 6 चेंडू आपल्याला टाकावे लागतात तिथे कुठे ना कुठे 7-8 चेंडू टाकावे लागतील या उत्तम भाऊ यांना कारण खराब गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोअर 1 गतीमध्ये तर चेंडू टाकत आहे परंतु नियंत्रण चुकते. यावेळेला नक्कीच संधी निर्माण झाली. प्रत्येकदा कॅच पकडण्याचे पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला चुकीला माफी नाही. ईट का जवाब पत्थर से. विकेट नंबर 3 तीसरा झटका लागतोय. बापू हा फलंदाज बाद होते इंदोर या संघाचा. फटका तर चांगला होता परंतु व्हॅल्युएशन न मिळण्या कारण मात्र सुंदर झेल. विकेट नंबर 3. दहा वाजून 54 मिनिट झाल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जाते कारण बापू फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र त्यांचे स्थान प्राप्त करण्यासाठी जाते मैदानाच्या आत. हबीब उर्फ नक्कीच त्यांच्या प्रेमाने नाव देखील असेल बाबा हा फलंदाज नेक्स्ट बॅटर जाते मैदानाच्या आत. विशाल यांच्या साथ देण्यासाठी ऑन स्ट्राईकला येतोय कारण उत्तम यांना ह्या सामन्यात जर बघायला तर त्यांच्या वैयक्तिक दुसरं षटक 2 सफलता प्राप्त केल्या गेल्या. 2 सफलता प्राप्त केल्या गेल्यानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल की 41 3 बाद 41 ही धावसंख्या इंदोर या संघाची. त्यावेळेला नक्कीच चांगला फटका होता आपल्या मध्ये शॉर्ट मिरॉन आला होता त्या ठिकाणी मात्र कव्हर केलं होतं सुनील भाऊ यांनी. यांच्याकडून शानदार क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारची धाव नसेल मात्र आपण पाहतोय की नक्कीच चौथं षटक
चौथा षटक चालू होत असताना उत्तम भाऊच्या या षटकातील शेवटचा चेंडू असेल, कारण नक्कीच धावसंख्या रोखावी लागेल त्याचवाडीच्या या संघाला, कारण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर खेळलाय, पॉईंटच्या डॉक्टरवरून खेळला होता, परंतु कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडूपासून दूर राहिला होता. दूर राहत असताना चेंडूला तर अडवलंय, बाउंड्री तर जाऊन दिली नाही, परंतु गोल्डन रँक बिटवीन द विकेट करत असताना या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धाव काढली जाते की नाही परंतु नाही, हायाना दोन्ही फलंदाजाच्या मधोमध झाली होती, परंतु अखेरकार 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागते. षटक संपते. एंड ऑफ द ओव्हर 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 3 बाद 43, 43 धावसंख्या इंदोर या संघाची प्रथम फलंदाजी केली होती. आणि करत असताना आता आपण पाहतोय की देखील इंदोर या संघाचे शेवटचे षटक दयाचेवाडी या संघाकडनं घेऊन येतोय. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी निर्णय घेतलाय त्यांनी, मात्र नक्कीच पार्टनरशिप जमते. ह्या ठिकाणी बापू देखील फलंदाज बाद झाला होता आणि बापू फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच बाबा आणि विशाल यांची ही मैदानाच्या आत जोडी पाहायला मिळते. बघायचं आहे की शेवटच्या षटकात किती धावा प्राप्त करतात आपल्या संघासाठी. तर नक्कीच रॉकआउट देखील लागेल. सुनील भाऊ यांना राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. यावेळेला चांगला फटका, पाठीमागे क्षेत्ररक्षक येतोय, कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, या क्षेत्ररक्षकाकडून आपण आतापर्यंत बघू गेला तर नक्की 2 कॅचेस सुटलेत आणि 2 कॅच सुटल्यानंतर कॅच पकडण्याची संधी तर निर्माण झाली होती, परंतु मात्र प्रयत्न चुकतोय, असफल होत असल्या कारणाने मात्र आपण पाहतोय की गोलंदाजाला साथ दिली जात नाही आणि साथ देत नसल्याकारणे मात्र थोडासा नाराज होताना पाहायला मिळतोय लहू भाऊ. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय कॅच सोडतात, परंतु आपल्याला ही नक्कीच चुकी सुधारावी लागते. लागत असताना प्रत्येकदा आपण मैदानाच्या आत जातोय, कारण मैदानाकडे जात असताना प्रत्येकदा अटॅक तर केला होता, तलवार फिरवली होती, परंतु तलवार फिरवत असताना जी मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क तर झाला नव्हता. होत नसताना मात्र नक्कीच वापसी केलेली दिसते. जर कॅच पकडला गेला असता तर विकेट तर मिळाली असती, 2 धावा देखील वाचवल्या असत्या, परंतु मात्र सुनील भाऊ यांना साथ दिली गेली नाही. ती लहू भाऊ यांच्याकडनं प्रत्येकदा चांगला अटॅक पाहायला मिळते राऊंड विकेटच्या मारा करत असताना. यावेळेला देखील संधी निर्माण झाली परत त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या वरती, परंतु शानदार झेल. यावेळेला चुकीला माफी देत नसताना मात्र सुंदर झेल पकडला जातोय आणि विकेट नंबर 4 चौथा झटका लागतोय या ठिकाणी मात्र इंदोरी या संघाला. 20 साल बाद होतोय. 20 साल बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की बाबा यांचा मात्र नक्कीच हबीब यांना साथ देण्यासाठी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत इंदोर या संघाचा जाईल. खरंच त्या ठिकाणी एक चांगला फटका, कारण षटक संपत चालले, शेवटचे षटक. या षटकावरती मात्र जेवढा प्रहार केला जाईल तेवढं मात्र चांगलं होईल. त्याच अनुकरित जर बघायला गेलं तर तोच फटका मारला होता लॉंग ऑनच्या रिजनमध्ये. त्या ठिकाणी सुरेख झेल पकडला गेला होता आणि सुरेख झेल पकडत असताना विकेटचे पतन पाहायला मिळते इंदोरी या संघाला. आजच्या दिवसातील पुढे तो मात्र नक्कीच जुने धागूर आणि जालखेड. तो नको वाढू, तो पर्पल वाला कालचा. हा, हो, नेक्स्ट मग सोडून गेला होता चेंडू या ठिकाणी, परंतु मात्र वाईटचा कॉल दिला जातोय की नाही, कुठे ना कुठे नक्कीच थोडासा पुढे सरसावला होता, पॅरकट लागला होता की नाही, परंतु आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारचा इशारा तर नसेल. मात्र निर्धाव चेंडू, शानदार अटॅक, रोखले गेले. धावसंख्या अदाबही रोखलेली दिसते, ती मात्र 45-45 या आकड्यावरती. वाईटचा कॉल येतोय. अंतिम क्षणी मात्र नक्कीच त्यांनी निरीक्षण केलं आणि निरीक्षण करत असताना मात्र पॅड कट लागला नव्हता, लेग स्टंप सोडून गेला होता. त्यानंतर परत एकदा सुनील भाऊ करतोय षटक. या षटकातील पुढचा चेंडू परत एकदा ऑन साईडला मोडला, जमिनी लगतचा फटका. त्या ठिकाणी मिड विकेटच्या रिजन मध्ये आपण पाहतोय एक दुसरी धाव देखील केली जाते, रन आउटची संधी निर्माण होते आणि बाबा इथं हा फलंदाज बाद होतोय. बाबाच्या स्वरूपात मात्र 5वा झटका लागतोय इंदोर या संघाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईक एंडला सट्टिक थ्रो फेकल्यावेळी फेकल्यानंतर मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागते. माघारी परत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जाईल मात्र साथ देण्यासाठी प्रवीण. प्रवीण भाऊ नक्कीच आपली ड्युटी समोर, मात्र नक्कीच महाराष्ट्र पोलीस आपल्या संघासाठी मात्र नक्कीच स्वतःसाठी नाही तर आपलं गावाचे नाव रोशन करण्यासाठी मात्र मैदानाच्या आत बॅट घेऊन उतरताना पाहायला मिळते. नक्कीच अभिनंदन सर, आपण देशाची सेवा करतोय, आपल्या भारताची सेवा सुद्धा करतोय आणि ती सेवा करत असताना आपल्याला जी क्रिकेटची आवड आहे ती आपल्या संघासाठी मध्ये संघाकडून खेळताना नक्कीच एक मोलाची
आणि मोलाचे सहकार्य आणि मोलाचे सहकार्य करत असताना आपला संघ प्रत्येक ठिकाणी मात्र घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचा परत एकदा सुनील भाऊ परत एकदा जाते या ठिकाणी कट करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी आपण पाहतोय की अनिल भाऊ यांना मात्र जमलं नाही, कारण शेवटचे षटक एक किफायती षटक पाहायला मिळते. रोखले गेले. एक समयला असं वाटत होतं की 50-55च्या आसपास धावसंख्या बनवली जाईल का इंदोर या संघाकडे, परंतु मात्र नक्कीच जेव्हा फलंदाज बाद झाले होते तेव्हा मात्र नक्कीच रोखण्याचे देखील काम केले गेले होते. शानदार गोलंदाजी पाहायला मिळते त्याची वारी या संघाकडनं. उत्तम थोडंसं महागड षटक टाकलं होतं, त्यानंतर नक्कीच ऋषी भाऊने देखील चांगलं रोखलं गेलं होतं आणि रोखत असताना आपण पाहतोय परत एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. वाईटचा नक्कीच निर्णय येईल, कारण खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अधूनमधून तर चांगली गोलंदाजी केली होती या ठिकाणी, परंतु जेव्हा नियंत्रण कोणतरी चुकते ते मात्र सुनील भाऊ यांचं धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र आपण पाहू शकाल की 5 बाद 48 धावसंख्या. शोल्डरचा वापर करत असताना गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, करत असताना शेवटच्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नसेल या ठिकाणी. निर्धाव चेंडू, कारण अंपायरनी षटक कंप्लीट केलं होतं, इशारा केला होता आणि इशारा करत असताना मात्र शेवटच्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि धाव होत नसताना पहिली इनिंग समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर इंदोर या संघाची धावसंख्या 5 बाद 48 आणि 49 धावांचे टार्गेट ठेवले गेले. ते मात्र दह्याची वारी या संघासमोर. पुढील सामना असेल जुने दागूर विरुद्ध जालखेड. अठ्ठेचाळीस धावसंख्या 49 धावांचे टार्गेट आहे. ते मात्र दह्याची वाडी या संघासमोर प्रथम फलंदाजी करत असताना 5 विकेट गमावून 48 धावसंख्या जमवल्या होत्या त्या इंदोर या संघाने. फॅमिली बाईज चषक रवळगाव 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. या प्रतियोगितेतील आजचा तिसरा दिवस आणि तिसरा दिवस असताना या प्रतियोगितेत जर बघायला तर प्रथम पारितोषिक 31,000 सन्माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. द्वितीय पारितोषिक 21,000 आदरणीय मनोज अप्पा खांदवे साहेब ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे. तिसरे पारितोषिक असेल सन्माननीय सोमनाथ भाऊ निंबेकर आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष, तसेच संतोष भाऊ बेंडकोळी आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस. चौथे पारितोषिक असेल सन्माननीय सांभाऊ मुरकुटे दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. पाचवे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय सांभाऊ बोडके भाजपा. सहावे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय अशोक भाऊ गोतरणे जिल्हा अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. आणि सहावे पारितोषिक असेल सन्माननीय गुलाबदादा पवार दिंडोरी पोलीस स्टेशन. आठवे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय गणपत जनकर आळंद डॅम यांच्या देखील मी प्रत्येकदा सरस स्वागत करतो, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 48 धावसंख्या काढल्या गेल्या होत्या. 5 विकेट्स गमावून इंदोर या संघाने आणि आव्हान ठेवले गेले ते मात्र 49 धावांचं दह्याची वाडी या संघासमोर. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जुने दागूर आणि जालखेड. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉसविन करून घेण्यासाठी यायचे, अन्यथा पेनल्टी लावली जाईल. नक्कीच 5 मिनिटाचा आपल्याकडे ब्रेक दिला, 5 मिनिट आपल्याकडे दिलेले आहेत कमिटीने. 5 मिनिटाच्या आत जर याल वेळेवर उपस्थित व्हाल आणि टॉसविन कराल तर नक्कीच पेनल्टी लागली जाईल, कारण हा कमिटीचा निर्णय असेल. कारण हा सामना संपल्यानंतर आजच्या दिवसातील आपल्याला दुसरा सामना पाहायला मिळेल जुने दागूर आणि जालखेड यांच्या दरम्यान. मला वाटते नक्कीच जुने दागूरचे कर्णधार उपस्थित आहेत, त्यांच्या संघ उपस्थित आहेत, परंतु मात्र जालखेड हा संघ रस्त्यात कुठेतरी असेल. नक्कीच 5 मिनिट मित्रांनो तुमच्याकडे असतील
तर नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण उशीर होतोय या ठिकाणी. परत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंग सुरुवात होत असताना 49 धावांचे मात्र टार्गेट घेऊन ते मैदानात उतरतात सलामीचे फलंदाज दह्याचेवाडी या संघाकडनं. क्षेत्ररक्षण लावले जाते इंदोर या संघाकडून, कारण सकाळच्या सत्रातील हा सामना पाहायला मिळतोय. आणि मिळत असताना आपण पाहतोय की नक्कीच 11 वाजून 5 मिनिट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जो सामना झाला होता त्याच बॉल फायनलमध्ये नक्कीच गणेशगाव या संघाने मात्र अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाला पराभूत करून मात्र दुसऱ्या कालच्या दिवशी जर बघायला गेलं तर चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता नागलवाडी आणि सय्यद पिंपरी यांच्या दरम्यान. त्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने मज्जल मारली होती. आणि मज्जल मारत असताना आजच्या दिवसातील जर बघायला गेलं तर दह्याचीवाडी आणि इंदोरी यांच्यात हा दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दुसरा सामना जुने धागूर आणि जालखेड, तिसरा सामना पाहायला मिळेल बोरगड बईज देहेरवाडी आणि तुंगलदरा यांच्या दरम्यान. चौथा आपल्याला सामना पाहायला मिळेल जांबुटके आणि भोकरपाडा यांच्या दरम्यान. हे आजच्या दिवसातील आपल्याला सामने पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण लावलं जाते ते मात्र इंदोरी या संघाकडनं, कारण 30 चेंडूमध्ये 49 धावांचे आव्हान असेल दह्याचीवाडी या संघाकडे. कारण आपल्या या नक्कीच होमच्या ग्राउंडवरती घरच्या मैदानावरती कोणत्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाईल, रणनीती काय असेल, कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल या सामन्यात आपल्याला टिकून बनवून राहायचे असेल तर. पहिले षटक राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी ते इंदोर या संघाकडं प्रतीक भाऊ क्षेत्ररक्षण लावले गेले. बघायचे की देखील दह्याचीवाडी या संघाकडून मात्र आपण पाहतोय की 30 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. परंतु आपण सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीने मात्र त्यांनी अटॅक केला होता, अटॅक तर चांगला केला होता, परंतु आपण पाहू शकाल की ही सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळेल सोमनाथ भाऊ आणि सुनील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. कारण नक्कीच प्रतीक भाऊ हा देखील एक नामवंत गोलंदाज इंदोर या संघाकडनं राऊंड विकेटच्या मारा करत असताना दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना एक आक्रमण क्षेत्ररक्षण लावले गेले. क्षेत्ररक्षण लावत असताना आपण पाहतो की राऊंड विकेटच्या मारा करत असताना पहिला चेंडू टाकण्यासाठी सोमनाथ भाऊ यांना पहिल्या चेंडूवर प्रहार, परंतु मात्र वाईटचा कॉल येईल. नक्कीच्या वाईटचा कॉल येतोय. अवांतर धावेने नक्कीच आपल्या संघाचं खातं खोलं जाते दह्याचीवाडीच्या या संघाच्या. अशा वेळेला मित्रांनो नक्कीच आपल्याला अष्टम विकेट गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण लावले त्या पद्धतीने गोलंदाजी कराल, अटॅक कराल तर आपल्याला नक्कीच विकेट मिळू शकते. परंतु अवांतर जर धावा गेला तर नुकसान होऊ शकेल ते मात्र इंदोरीच्या या संघाला. हो, यावेळेला देखील आता मात्र नक्कीच सुंदर लेन पकडलेली दिसते, लय पकडलेली दिसते. हीच लय जर पकडून ठेवली तर नक्कीच फलंदाजाची विकेट काढली जाईल. यात मात्र शंका नसेल. कारण मित्रांनो प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार तर येत नसतो, परंतु आपल्याला एके दुखेने जेव्हा हार्ड चेंडू मिळतो तेव्हा मात्र सन्मान देऊन खेळाल. आणि एक धाव जर काढेल आणि स्ट्राईक आउट केली तर नक्कीच आपण एक 49 धाव संख्येपर्यंत आपण पोहोचू शकाल. परंतु परत एकदा प्रयत्न चालू आहे दोन्ही संघाचा. यावेळेला नक्कीच लाईन मिळाली. लाईन लेंथ मिळाल्यानंतर आपण पाहतोय की एखाद्या गोलंदाजाला जेव्हा लाईन मिळते तेव्हा मात्र काम असते ते फलंदाजाचे लाईन बिघडवण्याचं. परंतु या ठिकाणी जर बघायला तर पहिला चेंडू वाईट टाकला होता, लगातार 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र एक प्रेशर टाकला जातोय, अंडर प्रेशर टाकला जातोय तो मात्र फलंदाजावरती. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न होता. आणि शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट आर्मर राऊंड विकेटच्या मारा करत असताना एक सुंदर गोलंदाजी प्रतीकद्वारा शानदार गोलंदाजी करत असताना लगातार 3 चेंडू निर्धाव केले. आणि निर्धाव केल्यानंतर जसे जसे मात्र नक्कीच षटक संपत चालतील, चेंडू संपत चालतील, त्याप्रमाणे मात्र नक्कीच प्रेशर थोडासा येईल फलंदाजावरती. शानदार गोलंदाजी. एक धाव एक्स्ट्रा धाव खर्च केली आणि एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना भलेही विकेट तर मिळाली नाही, परंतु मात्र 3 लगातार निर्धाव चेंडू टाकल्यानंतर थोडंसं कान मंत्र पाहायला दिलं जाते ते मात्र सुनील भाऊ यांच्याकडून. यावेळेला चांगला शॉट मिळवून खाली होता आणि खाली असल्या कारणाने आपण पाहतो की थोडासा नक्कीच शानदार क्षेत्ररक्षण मेहनत करत असताना पाहायला मिळते ते इंदोरी या संघाकडनं. अडोशी पडोशी तर संघ आहेत, तर एक दुसऱ्यांच्या समोर खेळले असतील आणि खेळत असताना आपण पाहू शकाल की कोण कसा खेळतो त्या पद्धतीने मात्र अटॅक केलेला दिसतोय इंदोर या संघाने. कारण दह्याचीवाडी या संघाकडे क्षमता आहे. आता मात्र स्ट्राईक मिळते एक विस्फोटक फलंदाज सुनील भाऊ यांना. जेव्हा आपण 4 चेंडू खेळून मात्र सुनील 1 धावेवरती खेळतोय, सोमनाथ भाऊ 1 धावेवरती खेळतोय. आता मात्र सुनील स्ट्राईकला येतोय.
हो, सुनील भाऊ यांच्या शरीरापासून देखील चेंडू दूर ठेवला होता. थोडासा शोल्डरचा वापर करत असताना इन कटर चेंडू केला होता. ट्रॅकिंग शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नसल्या कारणाने परत एकदा निर्धाव चेंडू येत असल्या कारणाने आपण पाहू शकाल की पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. शानदार गोलंदाजी, परंतु मात्र बॅटिंग मार्फत बघायला तर नक्कीच धावसंख्या वाढवावी लागेल. यावेळेला बॅकफुटवर येऊन एक सरळ फटका मारलाय लॉंग ऑफच्या वरती षटकारांसाठी 6 धावा. षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 8. पॉवर प्लेचे दुसरे षटक घेऊन येते. वैयक्तिक आपलं पहिलं पारचे दुसरे षटक घेऊन येते संतोष. इंदोर या संघाकडनं पहिलं षटक प्रतीक भाऊ यांनी टाकलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वपूर्ण विकेट तर मिळाली नाही, परंतु मात्र शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 8 धावा. वाईटचा कोल येतोय. अतिरिक्त धावामध्ये प्रत्येकदा भर पडली जाते. नक्कीच या ठिकाणी जर बघायला गेलं तर सुनील भाऊ यांना स्ट्राईक द्यावी लागेल संतोष सोमनाथ भाऊ यांनी, कारण अद्याप तो एक धाववरती खेळतोय. 4 चेंडूचा सामना केला होता आणि 4 चेंडूचा सामना करत असताना एक सिंगल धाववरती खेळतोय. एक धावांचे योगदान देत असताना या ठिकाणी जर सुनील भाऊ यांना जर स्ट्राईक दिली गेली तर त्यांनी मात्र पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूत एक षटकार तर मारला होता. यावेळेला थर्डमॅनच्या गलीमध्ये नक्कीच चेंडू हवाई रास्तेमध्ये होता, परंतु त्या ठिकाणी लँड झाल्यानंतर आपण पाहतोय की मध्ये पडला होता. परत एक सिंगल धाव खाली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ही मात्र नक्कीच रणनीती चांगली असेल दह्याचीवाडी या संघाची, कारण सुनील भाऊ हा एक सेट फलंदाज, विस्फोटक फलंदाज मानला जातो दह्याचीवाडी या संघाकडनं. कारण जेव्हा प्रतीक भाऊ यांनी पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकात उत्तम गोलंदाजी तर केली होती चांगल्या प्रकारे, परंतु मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर आपल्या संघाची धावसंख्या थोडीशी तेज रफ्तारच्या गतीने वाढवली जाते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 10. यावेळेला नक्कीच संधी निर्माण झाली. 30 यार्ड सर्कलच्या मधोमध शॉर्ट कव्हरला आपण पाहतो. हो जीवनदान मिळतंय. शानदार तर एक आसान कॅच सुटतोय आणि आसान कॅच सुटल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच कॅच विन मॅच, कॅच पकडा मॅच जिंका असं क्रिकेटचे एक एक मन आहे. परंतु मात्र याची संधी जी आली होती ती मात्र हातातून घालवली दिसते ती इंदोरच्या क्षेत्ररक्षकाकडून. एक विस्फोटक फलंदाजाची विकेट, बहुमूल्य विकेट जर कॅच पकडला असतात तर एक चांगली विकेट मिळाली असती इंदोर या संघाला. अक्षरशः आपण पाहतोय की जेव्हा एखाद्या फलंदाजाला आपण संधी देतोय तेव्हा मात्र तो दुसऱ्यांदा गलती करत नसतो आणि गलती करत नसताना नक्कीच राहाची सास घेतली असेल ती मात्र सुनील भाऊ यांनी प्रत्येक स्ट्राईकला जातोय सोमनाथ. तर नक्कीच क्रिकेट खेळणे म्हणजेच नक्कीच कुणाचा हार होतोय कुणाचा विजय होतोय, परंतु मात्र नक्कीच सांगितले जाते नाही की हारलात तर लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका. कारण खेळ असा खेळा की प्रत्येक इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडत असताना बॅटच्या किनारा लागला होता. विकेटच्या पाठीमागे कॅच पकडला जाते आणि कॅच पकडत असताना सोमनाथ भाऊ यांची महत्वपूर्ण विकेट काढली जाते आणि विकेट काढत असताना सलामीर फलंदाज बाद होतोय, माघारी परतोय. 10 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती आणि 10 धावांची पार्टनरशिप पाहत असताना हा मात्र या दुसऱ्या षटकात आपण पाहू शकाल की संतोष भाऊ यांना विकेट मिळाली आणि विकेट मिळत असताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय चेतन. एक बाद 11 ही धावसंख्या पाहायला मिळते. दह्याची वाडी या संघाची दुसऱ्या षटक पॉवर प्लेचे टाकताना संतोष भाऊ एक महत्वपूर्ण शिकार प्राप्त केल्यानंतर मात्र नक्कीच कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. वाटत असतं आपण पाहतो की
बॅटर येतोय स्ट्राईकला. चैतन्याने मात्र नक्कीच चांगला पायलेगच्या क्षेत्रामध्ये मळलाय. थाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाते. चेंडू सीमापार जातोय की नाही, स्किट होतोय. चेंडू आरपार सीमापार 4 रन. चौकाराला मात्र अशीच गरज असेल, परंतु मात्र ज्या पद्धतीने मात्र संतोष यांनी षटक टाकलं होतं त्याचप्रमाणे मात्र विकेट तर मिळवली होती सोमनाथ भाऊ यांची, परंतु अजूनही सुनील आणि चेतन यांची विकेट मात्र महत्वपूर्ण असेल, परंतु विकेट काढावी लागतील. यावेळेला नक्कीच खाली एक क्षेत्र लॉंगॉनच्या वरती फटका पाहायला मिळतोय. खूप फटका 4 रन. चेतन भाऊ नक्कीच सेट होऊन आलाय आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये मधून, कारण सोमनाथ भाऊ बाद झाल्यानंतर 1 डाऊनला आल्यानंतर मात्र आपल्या संघाची नक्कीच एक आक्रमक फटकेबाजी करत असताना आपल्या संघाची धावसंख्या वाढवली जाते. वाढवत असताना षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. तर मित्रांनो एक चेंडू बाकी शिल्लक असेल. संतोष भाऊ थोडंसं महागडं षटक टाकत असताना आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर आपण पाहतो की 19 या आकड्यावरती धावसंख्या दह्याचीवाडी या संघाची. शेवटचा चेंडू यावेळेला नक्कीच खूप सरळ फटका पॉइंट आणि कव्हर मधून खेळला हा फटका. त्या ठिकाणी आपण पाहतो थोडासा डीप फॉरवर्डला गेला होता ऑफसाईडला. ऑफसाईडला जात असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या षटकात देखील जर बघायला तर महागडं षटक पाहायला मिळालं. एक्सपेन्सिव्ह षटक टाकत असताना षटक संपतंय. षटक नंबर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते दह्याची वाडी या संघाची धावसंख्या 1 बाद 20 21 21. समीकरण बदलते. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता लागते अजूनही जिंकण्यासाठी दह्याची वाडी या संघाला. 8 विकेट सुरक्षित आहेत आपल्या चमूमध्ये. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जुने दागूर आणि जालखेड दोन्ही संघ उपस्थित असतील. त्यांच्या देखील मी फॅमिली पॉईंट जवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते. आणि स्वागत करत असताना कर्णधारांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर येऊन टॉसविन करून घ्यायचे आहे. प्रत्येकदा इथे पहिलं षटक टाकलं होतं. 10 धावा खर्च केले होते. 10 धावा खर्च करत असताना विकेट तर मिळाली नाही, परंतु मात्र नक्कीच थोडंसं मागं षटक टाकत असताना दोन्ही ओपनिंग सलामी गोलंदाजाची जर तुलना केली गेली तर दोन्ही संघांनी मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी केलेली दिसते. करत असताना रोखलं तर नाही, परंतु मात्र 12 चेंडूमध्ये 21 धावा खर्च केलाय. एक विकेट काढली गेली. विकेट काढत असताना तिसरं षटक परत एकदा टाकण्यासाठी येते. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव काढली जाते की नाही थोडीशी स्फूर्ती तर दाखवली. तेज रफ्तारच्या गतीने थ्रो देखील जातोय स्ट्राईक हँडला, परंतु पोहोचलाय की नाही स्कोर लेग अंपायरला प्रश्न विचारला जाते. परंतु त्या ठिकाणी सुरक्षित सुनील भाऊ यांची मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धावा येत असताना 23 धावसंख्या. तिथं मात्र नक्कीच 18 चेंडूमध्ये 28 धावसंख्या लागत होती. तिथे मात्र रोखावं लागेल ते मात्र इंदोर या संघाला, कारण 49 धावांचे टार्गेट ठेवले गेले. त्यांच्या पाठलाग करत असताना एक महत्वपूर्ण विकेट तर गेली, परंतु चेतन आणि सुनील ही जोडी मात्र मैदानाच्या आत अजूनही तग धरून आहे, क्रीजवरती आहे. आणि क्रीजवरती होत असताना मात्र ही जोडी तोडावी लागेल इंदोरच्या गोलंदाजांना. प्रत्येकदा पॅडला लागला होता. पॅडला लागल्यानंतर पॉईंट गल्लीमध्ये गेला होता चेंडू. त्या ठिकाणी एक लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एक धाव मात्र नक्कीच काढली जाते आणि चेतन भाऊ यांना एक स्ट्राईक दिली जाते, कारण त्यांचा एक विस्फोटक अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी मात्र संतोष यांच्या गोलंदाजीवर अटॅक केला होता आणि अटॅक करत असताना आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेण्याचे काम देखील केले जाते या फलंदाजाच्या माध्यमातून. प्रत्येकदा प्रतीक भाऊ ऑन साईडला परत जमिनी लगतचा फटका. त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं शॉर्ट कव्हरच्या रिजनमध्ये, परंतु मात्र चहलकदमी करत असताना पाठीमागे बघितले की एक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जाऊन मात्र सुंदर थ्रो केला जाते. आणि सुंदर थ्रो करत असताना एक परत एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. एकीत दुकीने धावसंख्या तर वाढतेच, परंतु मात्र कॅल्क्युलेशन जर बनवून केलं गेलं तर नक्कीच फटकेबाजी करावी लागेल. एक ना एक फलंदाजाला तर मोठे फटके मारावे लागतील, कारण दोन्ही बाजूने जर बघायला गेले तर हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज आहेत दह्याचीवाडी या संघाकडून. मात्र नक्कीच बॅकफुटवर आला होता, परंतु शोल्डरचा वापर केला होता. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु गोलंदाजी करत असताना आपण पाहतो की सुनील भाऊ थोडासा एक
फुल लेंथ वरती येऊन खेळण्याच्या प्रयत्नात थोडासा बॅकफुटवर आला होता. येत असताना आपण पाहतोय की जेव्हा चतुराईने चेंडू सुद्धा फेकला होता, शोल्डरचा वापर करत असताना कुठल्याही प्रकारची धावदेशी. 1 बाद 25 ही धावसंख्या पाहायला मिळते त्याचीवाडी या संघाची. खराब लेंथ फाईन लेग शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग तर केला जाते, एक धाव पूर्ण केली जाते, परंतु चेतन यांनी मात्र नक्कीच थांबवले. एक धावेवरती संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक धावेनंतर धावसंख्या 26 या आकड्यावरती 1 बाद. त्याचवाडी या संघाची सुरुवात तर चांगली झाली होती, कारण पॉवर प्लेमध्ये 21 धावा जोडल्या होत्या, परंतु मात्र काही किफायती षटक प्रतीक भाऊ यांच्या ह्या षटकात तर बघायला तर किफायती गोलंदाजी केली. एक धाव तर खर्च केलाय, फरक पडणार नाही तो मात्र इंदोरी या संघाला. प्रत्येकदा बॅटच्या किनारा लागला होता. लागत असताना आपण पाहतोय की थोडासा सिली पॉइंट ऑनला चेंडू आला होता. त्या ठिकाणी मात्र षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 26 धावसंख्या. त्याचीवाडी या संघाचे स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय रिक्स्टोली मैदानाच्या आत. आणि आत पाहत असताना आपण पाहतोय की समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता लागते त्याचीवाडी या संघाला जिंकण्यासाठी. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जुने दागूर आणि जालखेड दोन्ही संघ उपस्थित असतील तर कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. त्याचीवाडी आणि इंदोरी याच्यात हा सामना आपल्याला पाहायला मिळतो सकाळच्या सत्रातील. आणि सकाळच्या सत्रातील पाहत असताना आपण पाहतो की समीकरण बदलते. एक महत्वपूर्ण विकेट तर गेली, परंतु धावसंख्या मंदावलेली दिसते त्याचवाडी या संघाची. 1 बाद 26 धावसंख्या. अजूनही 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. 11.50च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल ती मात्र दह्याचीवाडीच्या फलंदाजांना, कारण अजूनही जी क्षमता आहे चेतन आणि सुनील यांच्याकडे. कारण सोमनाथ लवकर बाद झाला होता आणि लवकर बाद होत असताना आपण पाहतोय की प्रत्येक भाऊ यांचे जे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच षटकात मात्र किफायती गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च केल्या आणि 5 धावा खर्च करत असताना एक उम्मीद विजयाची जी आशा आहे ती मात्र इंदोरी या संघाकडे नक्कीच असेल. का तर नक्कीच 12 चेंडूमध्ये 23 धावा अजूनही लागतात जिंकण्यासाठी दह्याचीवाडी या संघाला. कानमंत्र दिले जाते. कानमंत्र देत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच 33 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज येतो गोलंदाजीचा अटॅक करण्यासाठी. हरिभाऊ येतोय. वैयक्तिक आपलं पारीचं 4थं षटक आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक असेल. येत असताना मात्र हे षटक महत्वपूर्ण असेल इंदोर या संघाला आणि दह्याचीवाडी या संघाला देखील. जातोय फिरकी गोलंदाज. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फायलेगच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि जात असताना चेंडू सीमापार जातोय की नाही थोडासा चढाव तर होता. त्या ठिकाणी थांबतोय आणि थांबत असताना जेव्हा थ्रो येतोय तेव्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ह्या चेंडूवरती 2 धावा. अजूनही समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता लागते. एक फटका तर मारावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल, कारण विकेटची पर्वा न करता आपल्या चमूमध्ये ड्रेसिंग रूम मध्ये विकेट तर आहेत, परंतु मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज त्यांच्यावर विश्वास असेल की नसेल, परंतु सुनील भाऊ आणि चेतन भाऊ यांना एक फलंदाजाला तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. कारण एके दुकेने जर धावसंख्या आली तर नक्कीच दह्याचीवाडी हा संघ पराभूत होऊ शकतोय. कारण वेळ अजून गेली नाही. नक्कीच आपल्या जीवाला विचारा आणि विचारत असताना आपण पाहतोय की नक्कीच आपल्यातील जे जोश आहे जोश दाखवत असताना हॉर्समध्ये फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक डाऊन साईडला मला शॉर्ट मिड ऑफच्या रिजन मध्ये खाली क्षेत्र होते. एकदा पूर्ण केली जाते. सटीक थ्रो जातोय की नाही ऑन स्ट्राईक हँडला, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेतन यांची मात्र तेवढीच साथ लाभते ती मात्र सुनील भाऊ यांना प्रत्येकदा 2 धावा मिळतात. 2 धावा मिळत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 विकेट गमावून 30 या आकड्यावरती. अजूनही 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. चालले जाते ना की आयुष्यात सर्व हारला तरी चालेल, परंतु हिंमत कधी हारू नका, कारण हीच किंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देते आणि तीच संधी येऊन ठेपली या मैदानावरती. यावेळेला चांगला फटका लॉंग ऑनच्या रिजन मध्ये मारलाय. या ठिकाणी परवीन पाठीमागे आहे. महाराष्ट्र पोलीस नक्कीच त्यांचा हा संघ एक बाजूने बघायला गेलं तर त्यांनी चांगली धावसंख्या तर बनवली गेली होती, परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी देखील परत एकदा या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 32 या आकड्यावरती. एक महत्वपूर्ण विकेट तर केल्यानंतर मात्र पार्टनरशिप सजते जमते, परंतु आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला जाईल की नाही, परंतु अजूनही संघर्ष चालू आहे, मेहनत चालू आहे दोन्ही संघामध्ये. प्रत्येकदा आपण पाहतोय प्रत्येकदा शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळा चकमा दिला होता. चकमा देत असताना सपाट तर मैदान आहे, परंतु अधूनमधून शॉर्टी मोठे या मैदानावरती
ढेकळे आहेत आणि ढेकळे होत असताना दुसरी धाव खाली जाते जाते की नाही, परंतु निशाणा चुकतोय आणि निशाणा चुकत असताना आपण पाहतो की प्रत्येकदा 2-2 धावेने मात्र नक्कीच धावसंख्या पुढे नेली जाते. नेत असताना 34 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 1 बाद 34. परंतु हरी यांची नक्कीच सट्टी गोलंदाजी पाहायला मिळेल. भले षटकार चौकार तर मारून दिला जात नाही, एके दुकेने धावा मात्र काढल्या जातात दह्याचवाडीच्या या संघाकडनं, कारण दह्याचवाडी या संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी केली होती इंदोरी या संघाने. 6 विकेट गमावून मात्र नक्कीच 48 धावसंख्या जमवल्या होत्या आणि 49 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण बघू शकाल की 1 विकेट गमावून धावसंख्या बनवलेली दिसते, ती मात्र 34. कॅल्क्युलेशन बनवून काय तर नक्कीच सुनील हा एक सलामीवीर फलंदाज अजूनही टिकून नाही, यांच्यावर नक्कीच भरोसा असेल. भरोसे असल्याकडे मात्र परत एकदा एक जमीन लगत कार्पेटच्या सराने खेळलाय टीप एक्स्ट्राच्या रिजनमध्ये शानदार क्षेत्ररक्षण करत असताना सट्टिक थ्रो येतोय नॉन स्ट्राईक एंडला, परंतु मात्र आपण पाहू शकाल की एक चेतन यांना स्ट्राईक मिळते, परंतु काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. बघायला गेलं तर प्रत्येक यांनी मात्र तिसरं षटक टाकलं होतं, ते षटक महत्वपूर्ण ठरलं ते मात्र इंदोर या संघाला, कारण त्याच षटकात विकेट तर मिळाली नाही, परंतु महत्वपूर्ण षटक टाकत असताना 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याचा प्रेशर घेत असताना मात्र चेतन आणि सुनील यांच्यावरती जबाबदारी येऊन ठेपली. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र सफल तर झाला होता. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण परत एकदा प्रतीक भाऊ यांच्या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु सट्टिक थ्रो असल्याकडे मात्र कुठल्याही प्रकारची दुसरी धाव नसेल. शानदार अटॅक, शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी त्यांनी फॉर्मॅटमध्ये बघायला गेलं, परंतु मात्र षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 36 धावसंख्या. समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता लागते दह्याचवाडी या संघाला. फॅमिली बाईच्या रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. आळंदी डॅम समोर आपण पाहतोय ही स्पर्धा एक शानदार ऑर्गनाईज करत असताना या स्पर्धेतील या प्रतियोगितेतील आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील आलेल्या एकदा सर्व पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमिकांच्या रसिकांच्या तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांचे देखील मी सहर्ष एकदा स्वागत करतोय, कारण एक चुरशीची लढत पाहायला मिळते. 6 चेंडू 13 धावांचे हे समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आत. त्यानंतर नक्कीच फॅमिली बॉयज रवळगाव या संघाला आमच्या मोलाचे सहकार्य लाभले. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव, दह्याचीवाडी आणि ओम साई आळंदी डॅम यांचे देखील मी प्रत्येक एकदा सहर्ष स्वागत करतोय. एक शानदार ऑर्गनाईज करत असताना मोलाचे सहकार्य लाभले आणि मोलाचे सहकार्य लाभत असताना ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्की 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता दह्याचीवाडी या संघाला जिंकण्यासाठी. पुढील सामना असेल मित्रांनो जुने धागूर आणि जालखेड. कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे. नक्कीच आमच्या आळंदी डॅमच्या वरती एक मॅचचा आनंद बघण्यासाठी नक्कीच सन्माननीय सोमनाथ भाऊ निंबेकर हे देखील उपस्थित आहेत. प्रत्येकदा त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतो. त्यांचे नक्कीच साथीदार हे देखील बसलेले आहेत, त्यांचे देखील मी प्रत्येकदा सहर्ष स्वागत करतो एक मॅचचा आनंद घेण्यासाठी या सकाळच्या सत्रात. कारण दह्याचीवाडी हा संघ आपल्या एक अडोशी पडोशी म्हणजेच आपल्या ग्रामपंचायतीतील असेल आणि त्यांच्या सामना पाहण्यासाठी मात्र त्यांनी उपस्थिती लावली आणि लावत असताना प्रत्येकदा त्यांचे सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकदा जेव्हा मॅचकडे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता लागते. यावेळेला चांगला फटका चेतनच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु प्रत्येक त्या ठिकाणी आहे सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावेने तर फरक पडणार नाही इंदोरी या संघाला, कारण एक धाव जर 6 चेंडूमध्ये 6 धावा काढले गेले तर नक्कीच 6 धावेने जिंकू शकतो इंदोरी हा संघ, परंतु मात्र एक मोठ्या फटक्याची गरज आहे आणि ती फटक्याची गरज असताना चेतन आणि नक्कीच सलामीर फलंदाज सुनील भाऊ यांच्यावरती आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा हे समीकरण हे गणित ह्या सामन्याच्या पाहायला मिळते मैदानाच्या आत. नक्कीच परवीन भाऊ हो तेज रफ्तारच्या गतीमध्ये चेंडू टाकला होता. शानदार अटॅक पाहायला मिळते. राऊंड विकेटचा कोणा अँगल पकडत असताना मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता. सुनील शेठ फलंदाज झालाय, परंतु मात्र त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले नाही. समीकरण प्रत्येकदा बदलते. शेवटच्या 4 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक 2 चेंडू टाकल्यानंतर मात्र आपण पाहू शकाल की विकेट तर मिळाले नाही, परंतु मात्र प्रयत्न करणे गरजेचे असेल. परत 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. षटकार तर मारावा लागेल, चौकार मारावा लागेल. यावेळेला शक्तिशाली प्रहार तर मारलाय यावेळी ठिकाणी,
परंतु लॉंगरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय शानदार क्षेत्ररक्षण आणि शानदार क्षेत्ररक्षण करत असताना स्ट्राईक कॅन्डला थ्रो फेकला होता. लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये चेंडू जातोय, मात्र विकेट किपर यांना अडता तर आला नाही, अडवता आला नसल्या कारण आपण पाहतोय की तिसरी धाव खाली जाते की नाही. सुनील भाऊ यांना स्ट्राईक दिली जाते प्रत्येकदा, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतो की जिथे एक धाव होती, दोन धावा होत्या, तिथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 4 धावा महत्वपूर्ण. भलेच चौकार गेला नसेल तरी पण तो ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मात्र 4 धावा मिळतात. त्या मात्र दह्याचेवाडी या संघाला. नक्कीच आपण पाहतोय की देखील प्रवीण भाऊ यांचे शानदार गोलंदाजी, परंतु शानदार गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची मात्र त्यांना साथ मिळाली नाही. जिथे 1 किंवा 2 धावा मिळायला हव्या होत्या तिथे मात्र 4 धावा मिळतात आणि 4 धावा मिळत असताना समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जालखेड कर्णधार आपण यायचे जुने धागूर आणि जालखेड. हा सामना संपल्यानंतर आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधारांनी विनंती असेल की आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. तत्पुरती जाऊया प्रत्येकदा मॅचकडे. रंगतदार मॅच. 3 चेंडू 8 धावा. हो यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका लॉंगनच्या वरती 1 बाउंस चौका 4 रन. टाळ्याच्या गजरात मात्र नक्कीच एक फटका टाईट आणि वातावरण सुद्धा टाईट आहे आणि नक्कीच आमच्या या दह्याचेवाडीची संघाची जे सुद्धा कॉलर टाईट आहे आणि टाईट असल्या कारण मात्र समीकरण प्रत्येकदा बदलते. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. भाऊंजे नक्कीच मात्र चांगलं गोलंदाजी केली होती, परंतु मात्र ओव्हरथ्रोच्या जर दह्याचवाडी हा संघ जिंकला तर नक्कीच ओव्हरथ्रोच्या या रनावरती चर्चा नक्कीच होऊ शकेल, कारण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. सुनील हा एक सेट फलंदाज, त्याला विस्फोटक फलंदाज आउट फॉर्म मध्ये आहे, परंतु मात्र नक्कीच त्याला फॉर्म मध्ये यावं लागेल आणि फॉर्म मध्ये येत असताना आपण पाहतोय 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता लागते प्रत्येकदा. मध्ये चेंडू टाकला होता मिस्टर लालाभाऊ बॉम्बले यांच्याकडून वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल येत असताना आपण पाहतोय की नक्कीच सूर्याची तेज, चंद्राची शीतलता, वट वृक्षाची साया, हिमालयाची माया आणि नक्की आकाशांची ओढ आणि माणसांची जोड म्हणून ही एक आपली क्रिकेटची प्रतियोगिता या ठिकाणी पाहतोय. शानदार ऑर्गनाईज करत असताना 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 3 धावा. असाच पहिल्या दिवशी मात्र पॉल फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला ही रणनीती पाहायला मिळाली होती, कारण त्या ठिकाणी बालाजी क्रिकेट क्लब ओझर आणि गणेशगाव यांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळाला होता पॉल फायनलचा. त्याच सामन्यात मात्र अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळेला नक्कीच ओव्हरथ्रोच्या हो काय सामना पाहायला मिळतोय, जिथे मात्र नक्कीच डॉट निर्धाव चेंडू केला होता तिथे लेग बाय ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मात्र धाव मिळते, कारण विकेट किपर यांची गलती. सटीक थ्रो फेकला असता गोलंदाजाकडे तेव्हा तर नक्कीच रोखलं गेलं असतं. वाईटचा इशारा तर मागला जात होता, परंतु मात्र अंपायरचा निर्णय अंतिम होता आणि अंतिम होत असल्याने मात्र आपण पाहू शकाल की दह्याचेवाडी या संघाकडनं रेवू मागितला जातोय. वाईटचा चेक केला जाते मित्रांनो, खेळ थांबतोय. फिवर डिलिव्हरी मात्र हा गोलंदाजाच्या पक्षामध्ये जाते. समीकरण बदलते. एक शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहू शकाल की नक्कीच 1 चेंडू आणि 2 धावा. या प्रतियोगितेमध्ये बघायला गेलं तर नक्कीच सुपर ओव्हरचे मॅचेस तर आपल्याला पाहायला मिळाले नाही, परंतु सुपर ओव्हर होईल का, कोणाच्या बाजूने झुकतंय यावेळेला. हो विकेटच्या पाठीमागे लेग स्टंपला टाकला होता चेंडू, परंतु मात्र नक्कीच श्रेयत लागले आणि लागत असताना आपण पाहू शकाल की फलंदाज बाद होतोय की नाही, परंतु वाईटचा कॉल दिला जातोय आणि रन आउटच्या स्वरूपात चेतन भाऊ बाद होतोय. आणि बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच परवीन भाऊ यांनी अटॅक तर केला होता, थोडासा किंचित मात्र लेग स्टंप सोडून गेला होता चेंडू आणि लालाभाऊ यांनी मात्र वाईट करार दिल्यानंतर रोमांचक स्थितीमध्ये मॅच पोहोचलाय आणि पोहोचत असताना आपण पाहू शकाल की 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता.
एक चुरशीची लढत अति तटीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दह्याची वाडी आणि इंदोर यांच्या दरम्यान 49 धावांचा टार्गेट पार पाडत असताना 48 धावावरती तर जाऊन पोहोचले, परंतु 1 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी अजूनही दह्याची वाडी या संघाला. आणि विस्फोटक फलंदाज सलामीवीर फलंदाज अजूनही स्ट्राईकवर आपल्या संघासाठी मात्र घाम घालून मात्र नक्कीच मेहनत घेत असताना पाहायला मिळतोय मिस्टर शनेल. प्रवीण भावने याने एक चांगला केला होता, परंतु ओव्हरथ्रोच्या त्या 4 धावा दिल्या त्या मात्र महागात पडू शकतात इंदोर या संघाला. अजूनही संधी आहे, विकेट काढली जाईल का? विकेट जर काढली गेली तर नक्कीच आपण पाहू शकाल की 48 धावसंख्या तर बनवली गेली, परंतु आपण पाहतोय की 1 धावांची गरज आहे. परत एकदा आपण पाहतोय की नक्कीच त्या ठिकाणी स्कोरले गंपार यांना मात्र नक्कीच वाईटचा कॉल आणि वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहतोय की हा सामना दह्याची वाडी यांनी मात्र जिंकलाय, परंतु नाही अजूनही मात्र नक्कीच थर्ड अंपायरचा कॉल येतोय. रिव्ह्यू चेक केला जातोय. अजूनही मात्र वाईटचा तरी इशारा दिलाय. चेक केला तर नक्कीच वाईटचा चेंडू आणि वाईट कॉल असल्या कारण मात्र हा सामना जिंकलाय तो मात्र दह्याची वाडी या संघाने 8 विकेट्सने सामना जिंकलाय दह्याची वाडी या संघाने. आणि 8 विकेट्सने मात्र पराभवचा सामना स्वीकारावा लागतोय. तो या ठिकाणी इंदोरे या संघाला हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जुने धागूर आणि जालखेड.